सुमारे वर्षभराने कोकण रेल्वेचा प्रवास केला आणि एक वेगळाच अनुभव आला। आदल्या दिवशी बॅग भरत असताना कोकण रेल्वेचा मेसेज आला, तुमचं मांडवी एक्सप्रेसचं सेकंड सिटिंगचं तिकीट 3rd AC मध्ये अपग्रेड झालंय आणि एक चांगलंच असं सरप्राईज मिळालं। मग सकाळी 7:30लाच ठाणे स्टेशनवर पोहोचलो। इकडे गेल्यावर कळलं की ट्रेन सुमारे 40 मिनिटं लेट आहे। मग टायमर लावून फोटोज आणि सेल्फी काढत टाइमपास केला आणि मग 8:30ला मांडवी एक्सप्रेस आली आणि सुरुवात झाली पुढच्या प्रवासाची। सकाळीच मग चहा घेतला आणि मग कळवा, मुंब्रा, दिवा, तळोजा पार करत सुमारे 9:30 वाजता आम्ही पोहोचलो ते पनवेलला। मग पुढचा प्रवास सुरू झाला। सकाळपासून काहीच खाल्लेलं नसल्यामुळे थोडी भूक लागली होती, त्यामुळे मग खायला नाश्त्याला एक सँडविच घेतलं। रोहा पार करून आम्ही पुढे जात होतो आणि बाजूला असलेला मुंबई गोवा हायवे आम्हाला दिसत होता। अशा रीतीने मग सुमारे 11 वाजता आम्ही पोहोचलो माणगावला। इकडे गाडी फक्त 2 मिनिटं थांबली आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला। काही वेळातच मग आम्ही खेड पार करून चिपळूणला पोहोचलो। आता वाजलेत 12:50 आणि आम्ही जस्ट पोहोचलो चिपळूणला। म्हणजे इकडे ट्रेन ऑलमोस्ट एक 1.25 तास लेट। नंतर मग संगमेश्वर पार करून गाडी पोहोचली ती उक्षीला ट्रेन बराच वेळ थांबली होती। त्या वेळात मग काही फोटो आणि व्हिडिओ शूट करून घेतले आणि मग पुढे ट्रेन सुरू झाली आणि ती पोहोचली रत्नागिरीला। आता वाजल्यात सुमारे 2:45 आणि आम्ही जस्ट पोहोचलोय रत्नागिरीला। म्हणजे ही ट्रेन सुमारे एक 1.25 तास लेट झाली आहे। तर बघूया आता इकडून कधी पुढे निघते। रत्नागिरीवरून मग ट्रेन नॉनस्टॉप निघाली आणि पोहोचली विलवाडीला। मित्रांनो, आत्ता वाजल्यात सुमारे 4:15 आणि आमची ट्रेन जस्ट आता थांबली आहे विलवड्याला। म्हणजे ॲक्च्युली ह्याला इकडे स्टॉप नाही आहे, पण पासिंगसाठी मे बी थांबली असेल। आणि आता ही इकडे ऑलमोस्ट एक 1.5 तास लेट झाली आहे। मित्रांनो, आता वाजले आहेत सुमारे 4:45 आणि आमची ट्रेन एक 2 तास लेट झाली आहे आणि जस्ट पोचली आहे खारेपाटणला। ॲक्च्युली याला खारेपाटणला स्टॉप नाही आहे, तर बाजून एक ट्रेन पास होणार आहे म्हणून इकडे थांबली आहे। खारेपाटणला बाजूने वंदे भारत पास झाली आणि ट्रेन पुढे निघाली आणि पोहोचली वैभववाडीला। आता वाजले आहेत सुमारे 5:20 आणि आम्ही कणकवलीच्या जस्ट 10 मिनिटच मागे आहोत। पण आमची ट्रेन इथे आता सायडिंगला लावली आहे अर्चेडे स्टेशनवर। आता वाजले आहेत 6 आणि आमची ट्रेन आता जस्ट पोचली आहे नांदगावला। म्हणजे मगाशीच तिकडे ती एक अचिरण्याला अर्धा तास थांबली आणि एक ती आता नांदगावला येऊन थांबली। अशा रीतीने वाजले 6:30 आणि आमची ट्रेन 3 तास लेट होती आणि आत्ता जस्ट पोचलोय कणकवली।